शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. विरोधकांनी देशातल्या महिलांना हरवलं, याचे परिणाम भोगावे लागतील. मतदारसंघ पुनर्रचना बिल नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची टीका. रात्री 8:30 वाजता मोदी देशाला संबोधित करणार. मतदारसंघ पुनर्रचना बिल लोकसभेमध्ये नामंजूर. विरोधकांच्या विरोधामध्ये सत्ताधाऱ्यांचं देशव्यापी आंदोलन. भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेकडून निषेध व्यक्त. राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. काल लोकशाहीचा विजय, आम्ही सरकारचा कट उधळून लावला. प्रियंका गांधींचा भाजपवर निशाणा. जुने विधेयक आणल्यास पाठिंबा देण्याची भूमिका. महिला आरक्षणाच्या नावाखाली केंद्राने बोंधू विधेयक आणलं. संजय राऊतांचा हल्लाबोल. तर देशातील महिला काँग्रेसला त्यांची जागा दाखवतील. बावनकुळेंचा पलटवार. महाराष्ट्राच्या सुरक्षेचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा. धर्मांतरणाचे प्रकार अजिबात खपवून घेऊ नका. नाशिक, परतवाडा आणि गोरेगाव प्रकरणात पोलिसांना फ्री हँडचे निर्देश. सूत्रांची माहिती. नाशिक धर्मांतरण प्रकरणामध्ये एटीएसची एंट्री. रजा मेमन आणि शफी शेखची 3 तास कसून चौकशी. दोन्ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय कनेक्शन, टेरर फंडिंग याचाही संशय. टीसीएस कंपनीतील धर्मांतरण लैंगिक अत्याचार प्रकरणी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी सुनावणी. पोलिसांना गुंगारा देत निदाची मुंब्र्यातील क्लिनिकमध्ये 2दा हजेरी. वारंवार लोकेशन बदलून तपास यंत्रणांना चकवा. नाशिकमध्ये आणखी एक धर्मांतराचा प्रकार समोर. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा. बळजबरीनं दारू, सिगारेट पाजून लैंगिक अत्याचार, फोटो व्हायरल करण्याचीही धमकी दिल्याचा प्रकार. आरोपी ताब्यात. दत्तधामच्या नावाआडून बोंदुगिरीचं दुकान चालवणारा संगमनेरचा राजेंद्र गडगेला 5 दिवसांची पोलीस कोठडी. दुर्धर आजार बरे करण्याच्या आमिषातून असंख्य लोकांना फसवल्याचा आरोप. बोंदो अशोक खरातला 4थ्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी. 5व्या गुन्ह्यामध्ये एसआयटी पुन्हा खरातचा ताबा घेणार. अशोक खरात सरकारचा प्यादा, त्याला वाचवण्यासाठी जितेंद्र शेळकेंना मारलं. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न. काँग्रेस नेते नाना पटोलेंचा गंभीर आरोप. तर चौकशी भरकटवण्याचा काहींचा प्रयत्न. बावनकुळेंचं उत्तर. शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंच्या अपघात प्रकरणी कंटेनर चालकाची चौकशी. कार मागून धडकल्याचा कंटेनर चालकाचा जबाब. सूत्रांची माहिती. परतवाडा प्रकरणाचा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आढावा. कुणीही तणाव निर्माण करण्याचं काम करू नये. मीडियात बोलण्यापेक्षा पुरावे पोलिसांना द्या. मंत्री बावनकुळेंनी अनिल बोंडे, नवनीत राणा यांचे कान टोचले. अमरावतीच्या परतवाडा प्रकरणात लवगुरूची एंट्री. लवगुरूकडून आरोपी अयानला खास टिप्स. आप वही हो ना असं म्हणत मुलींना जाळ्यामध्ये ओढायचा. पोलिसांकडून शोध सुरू. शिवसेनेमध्ये विधान परिषदेच्या 2 जागांसाठी 6 जणांची फिल्डिंग. नीलम गोरे, शीतल म्हात्रेंसह 6 जणांचं नाव चर्चेत. कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. विधान परिषदेत सूरज चव्हाणांच्या उमेदवारीसाठी आदित्य ठाकरे आग्रही. तर अंबादास दानवे, सुषमा अंधारी यांचीही नावं चर्चेत. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांमध्ये 20 ते 22 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता. विजांच्या कडकडाटासह काही भागात गारपीट होण्याचा अंदाज. नागपुरात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. खबरदारी म्हणून शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. तर वर्ध्यातील तापमानात पुन्हा वाढ. पारा 45 अंशांवर. गंगापूर भागामध्ये पहिल्यांदाच घरापर्यंत टँकरनं पाणी पुरवठा. TV9 मराठीच्या बातमीची प्रशासनाकडून गंभीर दखल. 3ही गावातील 10 बोअरवेल दुरुस्त आणि नवीन 2 बोअरवेल मंजूर. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.